नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र यूट्यूब चॅनलमध्ये. सध्या जे आहे ते आयुष्यमान कार्ड योजना सुरू आहे आणि त्यामध्ये तुम्ही जे आहे ते तुमची के-वाय-सी करून तुमचं आयुष्यमान कार्ड काढून घेऊ शकता. परंतु जे काही लोक आहेत त्यांना काही लोकांना आयुष्यमान कार्ड काढत असताना हा एरर पाहायला मिळत आहे. एरर काय आहे पहा, नो बेनिफिशरी फाउंड इन गिव्हन सर्च क्रायटेरिया. ज्यावेळेस तुम्ही आधार नंबरनं किंवा फॅमिली आयडी म्हणजे तुमचा रेशन कार्ड नंबर टाकून सर्च करता, त्यावेळेस तुम्हाला नो बेनिफिशरी फाउंड इन गिव्हन सर्च क्रायटेरिया असा एरर पाहायला मिळतो. तर हा एरर का येत आहे आणि याचं काय सोल्युशन आहे, हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आयुष्यमान योजनेचं जे कार्ड आहे, ते काढत असताना तुम्ही ज्यावेळेस तुमचा आधार कार्ड नंबर टाकता, त्यावेळेस जो काही डेटा फेच केला जातो, तो जो डेटा आहे तो जो डेटा आहे तो NFSA म्हणजे नॅशनल फूड सिक्युरिटी पोर्टलवरचा पूर्ण डेटा फेच केला जातो. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर ज्यावेळेस तुम्ही तुमचा आधार कार्ड नंबर टाकता, त्यावेळेस तुमचा जो राशन कार्डचा डाटा आहे तो पूर्ण इकडं फेच केला जातो आणि त्यानुसारच तुमचं नाव हे तिथं दाखवलं जातं. परंतु काही लोकांचं काय झालेलं आहे, शेतकरी लाभार्थी म्हणून राशन बंद झालेलं आहे. अशा लोकांनी ज्यावेळेस आयुष्यमान कार्ड काढण्यासाठी तिथं लॉग इन केलं आणि त्यांचा आधार नंबर टाकल्यास त्यांना नो बेनिफिशरी फाउंड असं पाहायला मिळतं. आणि काही लोकांचं राशन चालू असूनही आणि नावं ॲड केलेली असूनही त्यांना नो बेनिफिशरी फाउंड असं पाहायला मिळत आहे. तर ते कशामुळं मिळत आहेत? तर ज्या लोकांनी मागील 1-2 वर्षामध्ये राशन कार्डला नवीन नाव लावले आहेत, त्यांचा जो डेटा आहे तो अद्यापही तिथं अपडेट झालेला नाही. त्यामुळे त्या लोकांना तिथं नो बेनिफिशरी फाउंड असं रेकॉर्ड पाहायला मिळत आहे. कारण जो आहे तो इथं जो डेटा आहे NFSAचा तो 1-2 वर्षापूर्वीचा फेच केला जातो. त्यामुळे तिथं तुम्हाला नो बेनिफिशरी फाउंड असं पाहायला मिळत आहे. तर याचं सोल्युशन काय आहे? तर सध्या तरी याचं कुठलंही सोल्युशन नाही. ज्या व्यक्तींना नो बेनिफिशरी फाउंड इन गिव्हन सर्च क्रायटेरिया असा एरर पाहायला मिळत आहे, त्यांचं एकतर राशन बंद आहे किंवा ते शेतकरी लाभार्थी म्हणून राशन कार्डसाठी पात्र नाहीत आणि काही लोक पात्र असूनही ज्यांनी मागील 1-2 वर्षामध्ये त्यांचं रेशन कार्डला नाव अपडेट केलेलं आहे आणि त्यांचं आधार सीड झालेलं आहे किंवा ज्या लोकांचा आधार राशन कार्डला सीड झालेलं नाही, म्हणजे त्यांनी आधार राशन कार्डसाठी जोडलेलं नाही, अशाही लोकांना नो बेनिफिशरी फाउंड असा हा एरर पाहायला मिळू शकतो. अद्याप यामध्ये कुठलंही सोल्युशन देण्यात आलेलं नाही. परंतु आयुष्यमान भारत योजना आहे, ती पुढील टप्प्यामध्ये अपडेट होणार आहे आणि ही सर्वांसाठीच लागू होणार आहे. त्यामध्ये त्यावेळेस ज्या व्यक्तींना असा एरर पाहायला मिळत आहे, त्यांचंही आयुष्यमान कार्ड काही दिवसामध्ये त्यांना काढता येईल. ज्यावेळेस त्या व्यक्तींना त्यांच्या आधार कार्डवर आयुष्यमान कार्ड काढता येईल, त्यावेळेसचा अपडेट आपण आपल्या यूट्यूब चॅनल तसेच टेलिग्राम चॅनललाही देणार आहोत. त्यामुळे तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच टेलिग्राम चॅनलला जॉइन करायला विसरू नका. यामध्ये तुम्हाला काही अडचणीत असल्यास, तुमच्या काही कमेंट असल्यास त्या तुम्ही विचारू शकता. व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांसोबतही शेअर करायला विसरू नका.